नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजाचा हातचं जेवण खाऊन सगळे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि आता सगळ्यांची तोंडं बघून तेजा आणि मिठ्ठू मात्र आश्चर्याने सगळ्यांकडे बघत असतात. आता हर्षित हळूच अजितला म्हणतो की जेवणामध्ये थोडीशी गडबड आहे ना. तर यावर अजित म्हणतो की थोडी? अरे तुला मित्र म्हणून सांगतो, थोडी नाही तर खूप जास्त गडबड आहे. तर मनोज म्हणतो की अरे घशाखाली घासच उतरत नाही आहे. तर इकडे तेजा हळूच मिठ्ठूला म्हणते की हे सगळं असं का करतायत. यावर मिठ्ठू म्हणते की काय माहिती काय झालं आहे. आता हर्षित तेजाला म्हणतो की तेजा हे काय बनवलंस तू, खातं पण येत नाही आहे. यावर तेजाला आता खूप वाईट वाटतं आणि ती विचारायला लागते की काय झालं, वाईट झाले का जेवण. यावर आता हर्षित म्हणतो की वाईट विचार या सगळ्यांना. यावर आता कैलास लगेच म्हणतो की नाही नाही खूप छान झाले आहे जेवण. आणि तो मनोजलासुद्धा विचारतो की मनोज काय छान झाले ना जेवण. तर मनोजसुद्धा आता लगेच पलटी मारत म्हणायला लागतो की हो तेजाताई खूप छान झाले जेवण. आता अजितसुद्धा म्हणतो की तेजा अगोदर मला माहिती नव्हतं तू एवढं कमाल जेवण बनवतेस ते. आता अचानक सगळ्यांनी अशी पलटी मारलेली बघून हर्षित मात्र खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तर आता कैलास, मनोज आणि अजित हर्षितला म्हणायला लागतात की अरे असं कोणी बोलतं का बायकोच्या जेवणाला. बायकोच्या जेवणाला असं नावं नसतात ठेवायची. हर्षित मात्र टेन्शनमध्ये येऊन या सगळ्यांकडे बघत असतो की या लोकांनी ऐनवेळी अशी कशी पलटी मारली. कारण समोर तर तेजा आहे आणि तेजा काय आता त्याला सोडणार नाही. आता तेजा खूप रागाने हर्षितकडे बघत असते. हर्षित मात्र जाम घाबरलेला असतो. आता तेजा हर्षितला म्हणते की हर्षित माझं कौतुक करणं तुला हा प्रकारच माहिती नाही आहे ना, नेहमीचंच आहे तुझं. आता पण बघ ना, मी एवढ्या मेहनतीने जेवण बनवलं, एवढ्या प्रेमाने सगळ्यांना वाढलं आणि आता पण काय बोलतोय हा. तुम्हाला सगळ्यांना कौतुक आहे माझं, पण ज्याला कौतुक असायला पाहिजे त्यालाच कौतुक नाही आहे. तेव्हा त्यावर प्रेरणा तेजाला समजावत म्हणते की तेजा इतकं रिॲक्ट व्हायची गरज नाही आहे. हर्षित दादा जे बोलत आहेत ना ते बरोबर आहे. यावर श्वेतासुद्धा म्हणते की हो कारण जेवण जरा नाही तर जास्त तिखट झालं. तर वल्लरी म्हणते की तुम्ही जेवण बनवण्याचा प्रयत्न केला ते खूप चांगलं आहे, पण सॉरी नाही जमले तेजाताई तुम्हाला. यावर तेजाला आता खूप राग येतो आणि ती म्हणते की ठीक आहे काहीतरी कमी आहे ना जेवणात, मी स्वतः टेस्ट करून बघते, बघू काय कमी आहे. आणि ती रागारागात आता जेवण टेस्ट करून बघायला लागते. तर जेवणाचा पहिला घास घेताच तेजाला खूप जोरात असा ठसका लागतो. तेव्हा तिला आता सगळेजण पाणी देतात. आता तेजाला असा ठसका लागलेला बघून हर्षित तेजाला चिडवत विचारायला लागतो की काय झालं तेजा. आणि म्हणतो की मला बोलत होती ना तू, आता काय झालं. आणि तो मनोज आणि अजित आणि कैलासला म्हणायला लागतो की थांबा मी तुम्हाला देतो सगळं, भाजी आमटी पोट भरून खा सगळं. हे बघून आता हे तिघेही खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणायला लागतात की अरे अरे नाही 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 नको नको. तेजा आता सगळ्यांना म्हणायला लागते की सॉरी माझं चुकलं, मलाच नाही माहिती की हे सगळं कसं झालं. आता वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई आता कळलं ना तुम्हाला की या तुमच्या तिन्ही भावांवरती विश्वास ठेवणं बंद करा आणि सुखी संसाराचा सगळ्यात पहिला कानमंत्र दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपल्या नवरा बायकोमध्ये भांडण होता कामा नये, कळलं. तेव्हा तेजा यावर हसायला लागते. आता श्वेता मध्येच म्हणते की आता आम्ही आमच्या घरी जातो. तेव्हा वल्लरी श्वेताला म्हणायला लागते की अरे इतक्या लवकर का, थोडंसं थांबा ना. तेव्हा श्वेता म्हणते की अरे आता आम्ही निघतो पण आम्ही असं अधूनमधून येत राहू इथे. तेव्हा कैलास रागाने श्वेताला म्हणतो की का आपणच काय यायचं. तेव्हा सगळेजण खूप आश्चर्याने कैलासकडे बघायला लागतात. तेव्हा कैलास म्हणतो की अरे म्हणजे तुम्ही पण येऊ शकता ना आमच्या घरी. तेव्हा आता सगळेजण हसायला लागतात. यावर कैलास म्हणतो की हो शेवटी तेही आपलंच घर आहे ना, त्यामुळे कधीही या. यावर आता मनोज म्हणतो की ठीक आहे चालेल, तर पुढचं गेट टुगेदर तुमच्या घरी. आता अजित परत तेजाला जेवणावरून चिडवायला लागतो. तेव्हा तेजा म्हणायला लागते की बस ना आता, मी ऑर्डर करते तेच बरं आहे माझ्यासाठी. तेव्हा आता सगळे यावर हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की मनोज वल्लरीला म्हणत असतो की किती छान झालं ना सगळं, कैलास आपल्या फॅमिलीमध्ये ॲड झाला आणि हे सगळं ना तुझ्यामुळे शक्य झालं आहे फक्त. आता तितक्यातच डोअरबेल वाजते. तेव्हा मनोज जाऊन दरवाजा उघडतो. आता कुणीतरी एक मुलगी आलेली असते आणि ती मनोजला विचारायला लागते की नमस्कार अण्णा, ते वल्लरी अख्खा घरात आहे का. तेव्हा आता वल्लरी लगेचच दरवाजाजवळ येते. तेव्हा वल्लरीला बघून ती मुलगी खूप खुश होऊन वल्लरीला मिठी मारते. तेव्हा वल्लरी खूप शॉक होऊन मनोजकडे बघायला लागते आणि त्याला खुणावूनच विचारायला लागते की कोण आहे नक्की. तेव्हा मनोजलाही आता काही माहिती नसतं की ही मुलगी नक्की कोण आहे, त्यामुळे तोही जरा शॉक झालेला असतो. आता ती मुलगी खूप खुश होऊन घरामध्ये इकडे तिकडे बघायला लागते. तेव्हा मनोज आणि वल्लरीसुद्धा तिच्याकडे कौतुकाने बघायला लागतात. आता वल्लरी तिला विचारते की कोण आहेस तू. तेव्हा ती मुलगी सांगते की मी मीनाक्षी कामत बेळगाववरून आली तुम्हाला भेटायला घरातून पळून. तेव्हा हे ऐकून मनोज आणि वल्लरी खूप शॉक होतात.
आणि एकमेकांकडे बघायला लागतात. आता दोघेही मीनाक्षीला घरात बोलवतात. तेव्हा मीनाक्षी आता पटकन घरात येते आणि आनंदाने इकडे तिकडे बघायला लागते. आता मनोज हळूच वल्लरीला विचारतो की तू ओळखतेस का हिला? तेव्हा वल्लरी म्हणते की अहो काय बोलताय, एकदा दोनदा फोनवरती बोलणं झालं होतं, हे तुम्हाला सांगितलं होतं ना, तीच आहे ही मुलगी. पण अशा फोनच्या ओळखीवरती ही अशी इथे निघून येईल असं वाटलं नव्हतं मला. यावर मनोज वल्लरीला म्हणायला लागतो की अगं आईवडिलांना न सांगता पळून आली आहे ती. आता वल्लरी मीनाक्षीला विचारते की मीनाक्षी मला हे सांग की असं आईवडिलांना न सांगता निघून आली आहेस का तू? तेव्हा मीनाक्षी म्हणते की मी ना एक ॲड बघितली आहे एका कॉम्पिटिशनची आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याची माझी खूप इच्छा आहे. आणि म्हणते की पण माझी ताई तिकडे. आणि ते अचानक शांत होते आणि म्हणायला लागते की म्हणजे माझे आई बाबा त्यांना नाही सांगितलं कारण त्यांनी मला परमिशन दिली नसती इथे यायला, ते पण एकटीला, म्हणूनच मी पळून आले. यावर वल्लरी म्हणते की हो ते सगळं मान्य आहे मला, पण तरीसुद्धा त्यांना न सांगता का केलंस हे असं तू आणि का आलीस पळून? आणि विचारते की बरं मला सांग की कोणती कॉम्पिटिशन आहे? तेव्हा मीनाक्षी तिच्या बॅगमधील एक पॅम्पलेट काढून दाखवत म्हणायला लागते की हे बघा. तेव्हा वल्लरी आणि मनोज आश्चर्याने त्या पॅम्पलेटकडे बघायला लागतात तर त्यावर लिहिलेलं असतं की डॉक्टर रोबोटिक्स. तेव्हा या दोघांनाही थोडंसं आश्चर्य वाटतं. आता मीनाक्षी म्हणते की जर ही कॉम्पिटिशन मी जिंकले ना तर मी पुढे शिकू शकते आणि मला रोबोटिक्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. आता मनोज आणि वल्लरी खूप आश्चर्याने मीनाक्षीकडे बघायला लागतात. आता वल्लरी मीनाक्षीला म्हणते की बरं ते सगळं ठीक आहे, पण तुझी आई बाबा खूप काळजीत असतील ना, त्यांना आता असं वाटत असेल की तू हरवली आहेस म्हणून. मग यावर आता मीनाक्षी म्हणते की अहो मग एक फोटो काढूया आणि त्यांना पाठवूया. त्यांनी जर मला तुमच्यासोबत बघितलं ना तर नाही येणार त्यांना टेन्शन. त्यांनी जर मला तुमच्यासोबत असं बघितलं आणि मला माहिती आहे की त्यांना माहिती आहे की मी तुमची किती मोठी फॅन आहे असं म्हणून ती तिच्या बॅगमधील मोबाईल काढते आणि म्हणायला लागते की चला फोटो काढूया. तेव्हा आता मनोज आश्चर्याने म्हणतो की एक मिनिट, फोटो पाठवायचा म्हणजे? तेव्हा वल्लरी म्हणते की आता काही फोटो वगैरे काढायचा नाही, सगळ्यात आधी तुझ्या आईवडिलांना फोन कर आणि तुझा आवाज ऐकला ना तर बरं वाटेल, त्यांना टेन्शन जाईल त्यांचं. एक काम कर, तू आधी फोन कर आणि मला बोलायला दे. तेव्हा मीनाक्षी आता वल्लरीला फोन लावून देते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे तेजाच्या घरी आता सगळेजण झोपलेले असतात. तेजा, मिठू आणि प्रेरणा मस्त झोपलेले असतात, मात्र हर्षितला काही झोप येत नसते. तेव्हा तो हळूच तेजाला उठवायला लागतो. तेव्हा तेजा झोपेतच हर्षितला म्हणायला लागते की काय आहे बोल. तेव्हा त्याच्या आवाजाने आता मिठू आणि प्रेरणासुद्धा जाग्या होतात आणि हर्षितला विचारायला लागतात की काय झालं. तर तेजासुद्धा विचारते की काय झालं बोल. तेव्हा हर्षित म्हणतो की काही नाही, ते झोप येत नव्हती ना म्हणून उठवत होतो. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणायला लागते की अगं तेजाताई, हर्षित दादांना झोप येत नाही आहे, त्यांना दूध दे जायफळ घातलेलं, म्हणजे त्यांना शांत झोप येईल. मात्र तेजा खूप झोपेत असते आणि ती प्रेरणाचं बोलणं अजिबात ऐकत नाही. तेव्हा प्रेरणा आता वैतागतच उठते आणि म्हणते की हिचं काही खरं नाही. तेव्हा आता प्रेरणाला असं उठलेलं बघून मिठू पटकन उठते आणि म्हणते की अहो मॅडम, तुम्ही विसरताय का तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून. आता प्रेरणा परत तेजाला उठवायला लागते. तेव्हा तेजा झोपेतच म्हणते की हो जाते मी. तेव्हा हर्षित म्हणतो की नाही नको, दूध वगैरे काय नको, मी झोपतो, तुम्ही झोपा. तेव्हा तेजा आता पटकन झोपून घेते. हे बघून प्रेरणा खूप आश्चर्याने तेजाकडे बघायला लागते. तर इकडे मनोज वल्लरीला विचारतो की वल्लू, मीनाक्षीच्या आईवडिलांसोबत काय बोलणं झालं? तेव्हा वल्लरी मनोजला सांगते की मी म्हणाले त्यांना की इथे आत्ता परीक्षेसाठी आली आहे ती आणि परीक्षा झाली की आपण दोघे जाऊन स्वतः बेळगावला सोडून येऊया तिला, टेन्शन घेऊ नका असं तर मी म्हणाले, पण शेवटी आईवडील आहेत ना, घाबरले होते खूप. तर इकडे मीनाक्षी मस्त जेवण करत असते आणि ती जेवण करता करता वल्लरीच्या जेवणाचं कौतुक करत असते आणि ती म्हणते की अक्का खूप छान झालं आहे जेवण. तेव्हा मनोज यावर हसायला लागतो. तर वल्लरी मात्र खूप टेन्शनमध्ये येऊन मीनाक्षीकडे बघत असते. तेव्हा मनोज आश्चर्याने वल्लरीला विचारतो की वल्लू काय झालं, कसला विचार करतेस तू? तेव्हा वल्लरी म्हणते की काही नाही हो, फोनवरती एकदा दोनदा बोललो आम्ही फक्त, आणि त्यातसुद्धा मी एकदाही तिला असं नाही म्हणाले की तू परीक्षेसाठी इथे ये म्हणून. तरीसुद्धा ही मुलगी इथे निघून आली आहे, कुठल्या विश्वासावर निघून आली असेल ओही. यावर मनोज वल्लरीला म्हणतो की कारण माझी बायको ही आता साधीसुधी व्यक्ती नाही राहिली आहे, खूप मोठी झाली आहे ती. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात तुझे चाहते आहेत, त्यांचा विश्वास आहे तुझ्यावर म्हणून. तेव्हा वल्लरी म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा मीनाक्षी एकटी इथे आली, एवढ्या मोठ्या शहरात हरवली असती म्हणजे, तिला इथे यायचं कळलं नसतं म्हणजे तिच्या आईवडिलांना काय झालं असतं. या सगळ्यांचा विचार करूनच मला टेन्शन येते. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की हे बघ वल्लू, अगं असला भलता विचार नको करत बसू, ती आली आहे ना सुखरूप आपल्याकडे. तितक्यात आता इंदुताई येतात
आणि येऊन सोफ्यावरती बसतात आणि बाजूलाच आता मीनाक्षीची बॅग असते. आता बॅग बघून आश्चर्याने त्या बॅगकडे त्या बघायला लागतात आणि परत इकडे तिकडे बघायला लागतात. तर तिथेच आता मीनाक्षी जेवण करत बसलेली असते. तेव्हाच इंदुताई आश्चर्याने मीनाक्षीजवळ येतात आणि मनोजला विचारायला लागतात की मण्या, हे कोणाचं लेकरू आहे रे अजून? तेव्हा आता मनोज सांगतो की आई अगं ही मीनाक्षी कामत आहे, एका परीक्षेसाठी मुंबईत आली आणि वल्लरीची खूप मोठी चाहती आहे आणि या शहरात तिचं दुसरं तिसरं कोणीच ओळखीचं नाही आहे ना, म्हणून ती आपल्याकडेच राहणार आहे. यावर आता इंदुताई हसायला लागतात आणि म्हणतात की बरं चांगलं आहे. आणि त्या मीनाक्षीला विचारतात की पोट भरून जेव्हा आवडलं का तुला जेवण? आता हे बघून मनोज आणि वल्लरी मात्र खूप टेन्शनमध्ये आलेले असतात की इंदुताई आता इतकं चांगलं कसं वागतायत. आता इंदुताई तिथून काही न बोलता आतमध्ये निघून जातात. तेव्हा मनोज आणि वल्लरी एकमेकांकडे बघून हसायला लागतात. तेव्हा वल्लरी विचारते की काहीच कसं बोलल्या नाहीत. तेव्हा मनोज म्हणतो की जाऊ दे, बरं झालं ना. आता तितक्यात इंदुताई आतमधून एक कोरा कागद आणि पेन घेऊन येतात आणि मोठ्या अक्षरात त्या कागदावर धर्मशाळा असं लिहून तो कागद दरवाजावरती चिपकवतात. आता हे बघून मनोज आणि वल्लरी खूप शॉक होतात. आता वल्लरी इंदुताईंना विचारायला लागते की सासूबाई हे काय काय आहे आणि काय करताय तुम्ही? तेव्हा इंदुताई वल्लरीला म्हणतात की छान लिहिलं आहे ना, तसंही आपलं घर हे घर थोडीच आहे, धर्मशाळात तर आहे. एक जातं दुसरं येतं, दुसरं जातं तिसरं येतं, कोणाचाच पत्ता नाही कोणाला, मग तेच लिहिलं मी इथे यावर. मनोज आता रागाने इंदुताईंना म्हणतो की आई तू काही काय बोलतेस गं? तू काय इथे धर्मशाळा म्हणून राहतेस का? बरं तुला काही कमी पडते का? कोणी आलं काय आणि गेलं काय? उगाचच काहीतरी उकरून काढायचं ना. तेव्हा आता वल्लरी म्हणते की मी काय म्हणते, सासूबाईंना जर या सगळ्यांचा त्रास होतोय ना तर आपण त्यांना गावाला पाठवून देऊया. आता हे ऐकून इंदुताई टाळ्या वाजवायला लागतात आणि म्हणतात की तेच म्हणलं की पांढरी पाल अजून बोलली कशी नाही. परक्या लोकांसाठी घरातल्या लोकांना बाहेर पाठवायचं आणि त्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून घरच्यांशी कसंही वागायचं, हेच चाललंय ना इकडे. तर मग कशाला थांबू मी? जाते माझी मी गावाला आणि आता जर गावी गेले ना तर परत कधीच येणार नाही. तेव्हा मनोज आता इंदुताईंना काहीतरी बोलायला लागतो. तेव्हा आता इंदुताई मनोजला थांबवत म्हणतात की मण्या, माझ्याशी बोलूच नको तो आता आणि थांबूही नको मला, मी तुझं काही ऐकणार नाही. यावर मनोज इंदुताईंना म्हणतो की नाही नाही आई, मी तुला थांबवत नाही आणि तुला बोलतही नाही. तुला हे म्हणतोय मी की महिन्याला पैसे पाठवत राहील मी तुला, मी शब्द देतो तुला, मी माझा शब्द पाळतो आणि तू तुझा शब्द पाळ की इथे परत यायचं नाही. चालेल ना तुला? यावर इंदुताई म्हणतात की हो चालेल ना, मला का नाही चालणार, जातेच मी गावाला आणि परत कधीच येणार नाही. बाहेरचे लोक गोड वाढतात ना तुम्हाला, घरच्या लोकांचं काहीच पडलेलं नाही आहे. असं म्हणून इंदुताई आता रागारागातच तिथून आतमध्ये निघून जातात आणि आतमध्ये जाऊन त्यांची बॅग घेऊन येतात आणि बडबडायला लागतात की आधी महेंद्रला हकललं, आता सारखं धमक्या देत आहेत मला आणि बाहेरच्यांना घरात घेतात तेवढं. आता तेव्हा मनोज इंदुताईंना म्हणतो की आई अगं आत्ता नको जाऊस, तू पहाटेच्या गाडीने जा ना. तेव्हा आता इंदुताई म्हणतात की मी आत्ताच जाणार, म्हणजे पहाटे माझ्या गावाला मी पोहोचेल आणि आत्ता गेली ना तर परत कधीच नाही येणार, काही फोन वगैरे करायचा नाही मला. असं म्हणून त्या रागातच आता तिथून निघून जातात. तेव्हा आता मनोज इंदुताईंनी तो जो कागद चिपकवलेला असतो ज्यावर धर्मशाळा असं लिहिलेलं असतं तो कागद घेतो आणि रागातच फाडून फेकून देतो. त्यावर आता वल्लरी मनोजकडे बघायला लागते आणि त्याला म्हणते की सॉरी. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की अगं तू नको सॉरी म्हणून घेऊ आणि तुझं काही चुकलं नाही या सगळ्यात, नको वाईट वाटून घेऊ. आणि तो मीनाक्षीकडे बघत म्हणतो की आपली प्रायोरिटी आता मीनाक्षी आहे, तिची जबाबदारी आपल्यावर आहे, या गोष्टीचा विचार करूया आपण फक्त. तर दुसऱ्या दिवशी आता सकाळी आपण पाहतो की तेजाने सर्वांसाठी नाश्ता बनवलेला असतो आणि ती सर्वांना नाश्ता देते. मात्र हर्षित रागाने तेजाला म्हणतो की मला नको आहे. यावर तेजा ठीक आहे म्हणून स्वतः नाश्ता करायला लागते. तेव्हा हे बघून हर्षित रागातच आतमध्ये निघून जातो. तेव्हा प्रेरणा खूप आश्चर्याने हर्षितकडे बघायला लागते आणि परत तेजाला म्हणते की अगं तेजा अशी काय आहेस तू, नाही म्हणाले ते नाश्ता करायला तर तू लगेचच ठीक आहे म्हणून स्वतः खायला सुरुवात केलीस, परत एकदा विचारायचं होतंस ना. यावर तेजा म्हणते की विचारलं होतं मी त्याला, तो नाही म्हणाला ना आणि मला अशी जबरदस्ती वगैरे करायला नाही आवडता. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं तेजा, नाही म्हणण्यात त्यांचा राग होता, मला जाणवला, तो तुला का नाही जाणवत. तेव्हा तेजा यावर हसायला लागते आणि म्हणते की राग कसला, आमचं भांडण वगैरे नाही झालं आहे. तेव्हा यावर प्रेरणा तेजाला म्हणते की तेजा तुला ना सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिकल द्यावं लागतं, थांब जरा. असं म्हणून ती हर्षितसाठी नाश्ता घेऊन जाते आणि हर्षितला देत म्हणते की हर्षित दादा हे घ्या नाश्ता. तेव्हा हर्षित आता पटकन प्रेरणाच्या हातातून नाश्त्याची प्लेट घेतो आणि मस्त नाश्ता करायला लागतो. हे बघून आता तेजा खूप शॉक होऊन हर्षितकडे
तेजाकडे बघायला लागते. आता तेजा रागातच हर्षितला म्हणते की हर्षित, अरे मी जेव्हा तुला विचारलं की तेव्हा तू नाही म्हणालास आणि आत्ता बरं मस्त खायला लागलास. यावर आता हर्षित तेजाला काहीच उत्तर देत नाही. तो शांतपणे नाश्ता करत असतो आणि नाश्ता करून झाल्यावर तो तिथून निघून जातो. तेव्हा तेजा चिडचिड करत म्हणते की अरे असा काय आहे हा. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते की अगं तेजा तू अशी काय आहेस. अगं नवऱ्याच्या मनात कधी काय चालू आहे हे तुला कळायला नको का, नाहीतर तुझा संसार कसा होईल. आता प्रेरणा तेजाला म्हणते की 1 मिनिट, म्हणजे काल रात्री काय झालं हे तुला खरंच आठवत नाही आहे. तेव्हा तेजा आश्चर्याने विचारते की काय झालं काल रात्री. तेव्हा प्रेरणा म्हणते की खरंच झोपेत होतीस का तू. तेव्हा तेजा म्हणते की हे बघ प्रेरणा, घाबरू नकोस, सांग मला काय झालं काल रात्री. आता तितक्यात प्रेरणाला वल्लरीचा फोन येतो आणि वल्लरी आता प्रेरणाला म्हणते की तुम्ही आणि त्याच्यातही पटकन माझ्या घरी या. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो आलो, पण काय झाले असं म्हणून ती खूपच टेन्शनमध्ये येते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मिठू वल्लरीला काहीतरी दाखवत असते. तेव्हाच मीनाक्षी मिठूला विचारते की काय आहे हे. तेव्हा आता मिठू सांगते की आमच्या आश्रमात वल्लरी अक्काचा सत्कार होणार आहे, तेही मंजुषा ताईंच्या हस्ते. तर इकडे हर्षित त्याच्यावरती आता खूपच चिडलेला असतो. तेव्हा तेजा त्याला समजावत म्हणते की अरे मी खरंच खूप झोपेत होते रात्री. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की मला या गोष्टीवर काहीही बोलायचं नाही आहे आणि तो रागातच तिथून निघून जातो. तर यानंतर आपण पाहतो की श्वेता मीनाक्षीला म्हणत असते की आत्ता काय तुझ्या पोटात दुखलं का गं. तेव्हा हे ऐकून मीनाक्षी रागातच उठून तिथून निघून जाते. तेव्हा श्वेता तिला पाठीमागून म्हणत असते की अगं तुझी वल्लरी अक्का आहे ना. तर मीनाक्षी आतमध्ये जाऊन खूप रडायला लागते. तेव्हा मीनाक्षीचा रडण्याचा आवाज ऐकून सगळेजण खूप शॉक होतात आणि मीनाक्षीला आवाज देऊन विचारायला लागतात की काय झाले मीनाक्षी. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.